अर्णव व खुशीच्या मधात अंतरपाट धरण्यात आला होता. मंगलाष्टकांचा आवाज वातावरणामध्ये घुमघुमत होता. गावातील आज गणपती मंदिरामध्ये दोघांचा विवाह सोहळा संपन्न होत होता. आपल्या मित्राच्या नवीन प्रवासाचा साक्षीदार राजीव होत होता, तर खुशीला नवरीच्या वेशामध्ये पाहून अण्णाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहत होते. कारण आज त्यांचे खरे स्वप्न हे पूर्ण झाले होते. आता खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यामध्ये सुख येणार होतं. अख्खं गाव जे खुशीवर नको नको ते आरोप करीत होतं, पण आज सर्वांचेच तोंड बंद झाले होते. कारण अण्णांनी आज अख्ख्या गावाला लग्नाचे आमंत्रण धाडले होते. आज गावामध्ये कुणाच्या पण घरी चूल पेटणार नव्हती. कारण आज अण्णांनी पंचपक्वान्नांचा बेत आणला होता. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दोघांनी पण एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकल्या. अग्नीला साक्ष मानून दोघांनी पण 7 फेरे आपल्या जन्माचे घेतले. अर्णवने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले आणि तिच्या भांगामध्ये शेंदूर पण भरला. अर्णवने आज तिला खऱ्या मनाने स्वीकारलं होतं आणि अर्णवने आज देवाकडे मागणी केली की आमचं हे नातं अतूट असंच राहू दे. आज खऱ्या अर्थाने खुशी ही खूपच सुंदर दिसत होती. तिच्या अंगावरची साडी, त्यामुळे आज अर्णवसुद्धा खूपच चकित झाला होता. खुशीने उंबऱ्याचं माप ओलांडलं आणि घरामध्ये गृहप्रवेश केला. पण अर्णव अजूनसुद्धा घरामध्ये आला नव्हता. खुशी आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये आली होती, त्यामुळे तिचं मन भेदरल्यासारखं सुद्धा झालं. अर्णवच्या नावाचे मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये पडले होते, पण अजूनसुद्धा विनयच्या मनामध्ये आठवणी येत होत्या. आज तिला मनापासून विनयची आठवण येत होती आणि डोळे बंद करून ती आता पुढे जे काही होणार होते ते तिने देवावरती सोडले होते. रात्री बऱ्याच उशिरा अर्णव हा घरी आला होता. अर्णवने बेडरूमचा दरवाजा उघडला तर खुशी खूप छानपणे झोपली होती. खुशी बेडवर ज्या अवस्थेमध्ये झोपली होती त्या अवस्थेमध्ये बघून त्याचं मन एकदम हळहळून गेलं. त्याने आज काही प्रमाणामध्ये ड्रिंक्ससुद्धा केली होती. अर्णव हा खुशीच्या जवळ बेडवर गेला तेव्हा खुशीला हात लावताच खुशीला जाग आली. खुशीला अर्णवच्या तोंडाचा ड्रिंक केलेला वास आला आणि खुशी म्हणली, तुम्ही नशा केली आहे? यासाठी तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं आहे का? खुशीच्या आयुष्यामधला आज सर्वात मोठा दुःखाचा दिवस होता. खुशीने आपल्या लग्नानंतर काय काय स्वप्न पाहिले होते. आज तिच्या मनामध्ये एवढं दुःख झालं आणि ती एका कोपऱ्यामध्ये विचार करत बसली. अर्णव हा तिच्यापासून दूर गेला आणि रात्रभर बाहेर सोफ्यावर झोपला. अर्णवला सकाळी खूपच पश्चाताप वाटत होता. आपण जे रात्री खुशीसोबत केलं याचं त्याला खूपच वाईट वाटत होतं. अर्णव हा सकाळी खुशीजवळ गेला आणि म्हणाला, प्लीज खुशी, मला माफ कर. माझ्याकडून जी गलती झाली आहे ना, आता ती इथून पुढे होणार नाही. आजपासून मी दुसऱ्या रूममध्ये झोपत जाईल आणि माझ्यापासून तुला कसलाही त्रास होणार नाही. खुशी ही बारीक आवाजामध्ये अर्णवला म्हणाली, मला अण्णाला भेटण्यासाठी जायचं आहे. अर्णव म्हणाला, थांब 5 मिनिटं, मी माझं आवरून घेतो. खुशी अर्णवला म्हणाली, मी एकटी जाईल, मला गरज नाही. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.